पहिला मांडली. सर, गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट झाली, त्यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झालेली. सिल्वर भेट झाली. आज एकनाथ शिंदे येत आहेत प्रचाराला तसा खूप उशीर झाला आहे, उशिरा का होईना पण आता प्रचार सुरू झालेला आहे, काय चित्र आहे सांग? जिल्हा परिषदच्या प्रचारानिमित्त आज एकनाथ शिंदे साहेब वैजापूरला येत आहेत. बदनापूर आणि वैजापूरच्या सेंटरमध्ये असलेली ती सभा आज ते घेत आहेत दुपारी जवळपास 1 वाजता. जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय त्याला समजलं जातं आणि त्याचा महत्वाचा वाटा हा ग्रामीण भागाशी निगडीत असतो. म्हणून पक्षाचा प्रचार करणं, कार्यकर्त्याला बळ देणं यासाठी शिंदे साहेब येत आहेत. एक महत्त्वाचं लक्षात येतं आहे की तुमची इथे युती आहे, मात्र सातत्याने भाजप तुमच्यावर सडकून टीका करताय. कधी म्हणताय तुम्ही युती तोडण्याचं पाप केलं, कधी म्हणतायत की त्यांचं काय चाललंय त्यांनाच कळत नाही, अशांना निवडून उपयोग काय, असे सातत्याने भाजपचे आरोप सुरू आहे तुमच्यावर. भाजप काय टीका करतं यापेक्षा भाजपने काय केलं हे आम्हाला माहिती आहे. परंतु सध्याला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की शांत राहा, महायुतीमध्ये आपण असल्यामुळं टीका करू नका, आणि त्या आदेशाचं आम्ही पालन करतो. पण संभाजीनगरमध्ये वारंवार भाजपचे काही नेते, स्थानिक नेते ही ज्या पद्धतीने टीका करतायत या टीकेचं उत्तर आम्ही देऊ शकतो. एकदा का आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणं झालं तर मग आम्ही याच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर यांना निश्चित देऊ. भाजपला ही भीती वाटत नाही पण टीका करताना? त्यांना भीती काय वाटत, त्यांच्या झालेल्या चुका आहेत, त्या स्वतः चुका करायची आणि दुसऱ्यावर लोटायचं ही त्यांची सवय आहे. मी त्यातली नाही असं सांगण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो. समोर बसा ना, माझ्या समोर बसा, युती कशी तुटली, तुम्ही काय केलं हे मी सांगतो ना. परंतु लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि जसं भाजपमध्ये सर्व आलबेल चालू आहे आणि आमच्याकडेच काहीतरी गोंधळ आहे हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि परंतु अशा या सगळ्या प्रयत्नाला त्यांच्यावर आम्ही पाणी निश्चित फेरू. जिल्हा परिषदमध्ये आम्हाला चांगलं घवघवीत यश मिळेल एवढं मात्र निश्चित आहे. जिल्हा परिषद युती आहे का नाही तुमची? युती आहे ना. काही ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिले म्हणून आम्ही काही ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणच्या मैत्रीपूर्ण लढती सोडता बाकी ठिकाणी आमची युती आहे आणि युतीच्या प्रमाणेच आम्ही प्रचार करतो. महानगरपालिकेमध्ये आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत का इथल्या महानगरपालिकेत? नाही, आम्ही अशी कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडे ना व्यक्त केलेली आहे ना त्यांचा कोणता प्रस्ताव आहे. म्हणून यावर जो काही निर्णय घ्यायचा हे अंडरस्टँडिंगचा विषय असतो. ठाण्यामध्ये जसं अंडरस्टँडिंगमध्ये झालं, कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, आणि आमचं बहुमत असताना सुद्धा आम्ही त्यांना सामावून घेतलेलंच आहे. आणि मग आता भाजपने तर काय घ्यायची भूमिका, काय घ्यायची हा भाजपचा प्रश्न आहे. तुमची काय इच्छा आहे? आमची कोणतीही इच्छा त्यांच्याकडे आम्ही दाखवलेली नाही किंवा सांगितलेली नाही. त्यांचा जो प्रस्ताव येईल त्यावर आम्ही चर्चा करू. तर की वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गटामध्ये तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्याबद्दल मला कल्पना नाही. अजितदादा विलिनीकरणासंदर्भात चर्चा करत असेल तर भाजपशी बोलले असते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी शरद पवारांचा दावा फोडलाय. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही राजकारण करायचं नाही असं फडणवीस म्हणाले. अजितदादाची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची जी काही जवळकीक होती त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. परंतु विलिनीकरण होणार की नाही होणार, बोलणी झाली की नाही झाली याबद्दल आम्हाला कल्पना नाही. तो वरिष्ठ पातळीवर काय नेमकी खलबद्दल घडली याबाबत मला वाटतं शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती असावं. अजित पवारांचा मृत्यू झाला, सामना आता घसरतोय तुमच्यावर, लई वंगाळ राजकारण आहे असं सांगताय. पटेल आणि तटकरे यांना विलिनीकरण नको होतं आणि म्हणून अमित शहा आणि फडणवीस यांचाच अजेंडा ते दोघं घेऊन राबवत आहे असा आरोप होतो सामनामध्ये. सामनामध्ये काय लिहिलं जातं ना रोजचं, त्यावर एवढं सिरियसली घेऊ नका. प्रफुल्ल पटेल असेल, तटकरे असतील, हे अजितदादांच्या शब्दाच्या बाहेर जाणारे नेते नव्हते. परंतु आता विलिनीकरण होईल का नाही होईल आता हा प्रश्न थोडा बाजूला पडलेला आहे. नेमका त्याच्यात लीड कोणी करायची हाच मुळात प्रश्न आहे. म्हणून आता सुमित्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री झाल्यात, यानंतर जी कार्यकारिणी होईल त्यानंतरच या सगळ्या चर्चेला
पुन्हा एकदा सुरुवात होईल असं मला वाटतं. ईडीच्या फाईल तयार असल्यानंच राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात असं बच्चू कडू. आता बच्चू कडूला कुठून ही माहिती आली माहीत नाही. ईडीच्या फाईल तयार आहेत म्हणून ते नाचतायत, या सगळ्या म्हणजे बेसलेस आरोप आहेत. या आरोपामध्ये काही तथ्य नाही. एक काय इंटरेस्टिंग गोष्ट काल मुंबईत निघाली. काही दिवसांपूर्वी तमिळ नेत्यावर सगळ्यांनीच तुम्ही टीका केली होती. ते काहीतरी बोलले होते मुंबई वगैरे याच्याबाबत. त्या संदर्भात काल एक तमिळ सेल्वन नावाचे त्यांचे आमदार आहेत, त्यांनी एक मोठी रॅली काढली, शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यात ते म्हणाले की आम्हाला विरोध करणाऱ्यांना हे उत्तर आहे. तामिळ नेत्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये काहीतरी बॉम्बे नावाचा उल्लेख केला होता, त्याला सर्वांनी विरोध केला होता. परंतु आता महाराष्ट्रभर नाही तर देशभर जातीच्या समीकरणावर राजकारण चाललंय आणि म्हणून प्रत्येक जण एक तर जात किंवा आपला स्टेट याला जास्त महत्त्व देतो. म्हणून त्या तामिळ नेत्याने तिथं रॅली काढली, परंतु त्याचा मराठी माणसावर कोणताही परिणाम होणार नाही. अजितदादांनी कधी भाजपच्या अजेंड्यावर काम केलं नाही. राष्ट्रवादीसारखा पक्ष, प्रादेशिक पक्ष भाजपनं गिळून टाकलाय आणि दादांनी सोगरे जाणं हा भाजपचा पराभव होता असं संजय राऊत म्हणाले. अजितदादा हे त्यांचं मत मांडायला तेवढे खंबीर नेते होते. त्यांनी त्यांची लाईन, त्या पक्षाची लाईन कधी सोडली नाही, हे महाराष्ट्र जाणतोय. आणि म्हणून अजितदादांनी कोणता निर्णय घ्यावा, कोणता निर्णय घेतला असता यावर आता भाष्य करणं योग्य नाहीये. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो यावर सर्व अवलंबून असणार आहे. म्हणून दादा गेल्यानंतर दादांच्या बद्दलच्या चर्चा तेही अशा प्रकारे करणं उचित नाही. गिरगावच्या विल्सन जिमखान्यावरनं चांगलंच रंगतंय. तुमचेही नेते पुढे आले की हे क्रीडांगण एका जैन संघटनेला दिलं आणि त्यांनी तिथे इव्हेंट सुरू केले. गिरगावकर रस्त्यावर उतरले, तुमचाही पाठिंबा आहे म्हटल्याचं बोललं जाते. मुंबईची क्रीडांगणं परप्रांतीयाच्या घशात टाकण्याचा भाजपचा डाव, अशा अनुषंगाने. नाही, कोणतंही क्रीडांगण जे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे त्या क्रीडांगणाचा वापर हा प्रॉपर तेथील स्थानिक नागरिकांना झाला पाहिजे, हेच त्याच्या मागची भूमिका असते. क्रीडांगणं त्याच्यासाठीच असतात की तिथल्या आसपासच्या परिसरातल्या लोकांना उपयोग झाला पाहिजे. पुन्हा एखाद्या संस्थेला दान दिल्यासारखं दिला आणि त्यांनी त्यांची मालकी करणं हे योग्य नाहीये आणि असं कोणी करू पण नाही. म्हणून आम्हाला स्थानिक लोकांचा जो काही मत आहे त्याच्याशी आम्ही बांधील आहोत आणि त्यांना आमचा पाठिंबा आहे. गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट झाली. शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्व्हर गेले होते. दोघांमध्ये जवळपास 5 तास चर्चा झाली. गौतम अदानीचे आणि शरद पवारचे जुने संबंध आहेत, अनेक वर्षाचे संबंध आहेत. काही लोक तर हेही म्हणतात की त्यांचे काही व्यापाराचे सुद्धा संबंध असू शकतात. म्हणून त्यांची भेट होणं आणि राजकारणामध्ये काही टर्निंग पॉईंट येणं हे मला वाटतं त्याच्यावर ते जोडणं योग्य नाही. शरद पवारांनी अनेक वेळेला गौतम अदानींची भेट घेतलेली आहे, त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि म्हणून त्या नात्याला किंवा त्यांच्या मैत्रीला इतर कामोरं देणं योग्य नाही. मुंबईत नवाब मलिकांना तुमचा विरोध होता, आता गटनेत नोंदणी होते. तुम्ही म्हणजे तुमचा पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र गट नोंदणी करतायत, असं काय? त्याबद्दलची मला कल्पना नाही. ठीक. लगेच त्यांचा अपघात होतो. लोकांच्या मनात शंका आहे, माझ्या मनातही पहिल्या दिवशी शंका आहे. अजित पवार इंडियातून बाहेर पडणार होते म्हणून हे सगळं झालं की काय? हे बघा, आता अजितदादा गेले त्याच्यानंतर अशा चर्चा करणं उचित नाहीये. त्यांच्या ज्या काय फायदे होत्या नव्हत्या त्या सगळ्या आजही मंत्रालयात असतील. म्हणून त्याची जर चौकशी करायची असेल तर त्याची वेगळी मागणी केली पाहिजे. ते एनडीएतून बाहेर पडणार होते, मग ते काय महाविकास आघाडीकडे जाणार होते, मग यांचं सरकार बनणार होतं. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कथा कल्पनेमध्ये चांगल्या वाटतात. मुळामध्ये नेमका तो ऍक्सिडेंट कसा झाला यावर जी चौकशी चालू आहे त्याला अंतिम स्वरूप येऊ द्या, त्यानंतर त्याच्यावर भाष्य करणं उचित होईल. अखेरचा प्रश्न, समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये हिंगोली आणि जालन्यामध्ये जेवणामध्ये अळ्या निघालेल्या आहेत, निकृष्ट अन्न आहे, विद्यार्थी तक्रार करतायत. हॉस्टेलमध्ये जेवणामध्ये अळ्या निघण्याचा प्रकार हा दुसरा तिसरा घडलेला आहे. मूळ कॉन्ट्रॅक्टर जो आहे ना तो आपला